स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा तलाठी भरती संदर्भात महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। महसूल विभागाचे एक परिपत्रक आहे आणि यामध्ये खूप महत्त्वाची माहिती आहे तलाठी भरती संदर्भात। त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन आला असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेट, नवीन जाहिराती, तलाठी भरतीच्या सर्व अपडेट चॅनलवर तुम्हाला पाहण्यास मिळतील। तलाठी भरती सविस्तर अपडेट पाहण्यापूर्वी तुम्ही जर आत्तापर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा। टेलिग्रामवर खूप महत्त्वाची माहिती स्पर्धा परीक्षा संदर्भातली तुम्हाला मिळत असते। तसेच रोज नवीन जाहिरातीसह लेटेस्ट अपडेट जाणून घ्यायचे असेल तर त्यासाठी देखील मदत होणार आहे। टेलिग्राम चॅनलची 2024च्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी, सामान्य ज्ञान या विषयाची तयारी करण्यासाठी देखील टेलिग्रामची मदत होणार आहे। सर्व महत्त्वाच्या घटनांचा समावेश टेलिग्रामला अवेलेबल असतो, त्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन करा। टेलिग्रामची लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। रोज नवीन जाहिराती आणि नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी गरजेचं आहे चॅनल सबस्क्राईब करणं, टेलिग्राम जॉईन करणं। आता पाहूया तलाठी भरती संदर्भातली महत्त्वाची अपडेट। तर पहा, तलाठी भरती संदर्भात महसूल विभागाचं एक परिपत्रक आहे। या परिपत्रकामध्ये नेमकी काय माहिती आहे ती आपण पाहूया। तर महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलं 24 मेचं हे परिपत्रक आहे। जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या स्थापनेवरील तलाट्यांची जी रिक्त पदे भरण्याकरता तलाठी पदभरती 2023चं आयोजन करण्यात आलेलं होतं, त्याच अनुषंगाने प्रारूप निवड व प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची बायोमेट्रिक तपासणी व कागदपत्र पडताळणीकरता आवश्यक कागदपत्रासह दिनांक 15 व 16 मे 2024 रोजी या ठिकाणी पहा, बळीराजा चेतना भवन, बचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ या ठिकाणी विद्यार्थ्यांची कागदपत्र पडताळणी आणि बायोमेट्रिक तपासणी होणार होती। तर या तपासणीस उपस्थित राहण्याची सूचना जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करून तसेच दूरध्वनीद्वारे संपर्क साधून सर्व उमेदवारांना कळवण्यात आले देखील होते। परंतु उपरोक्त दिनांकास म्हणजेच 15 आणि 16 मे रोजी प्रारूप निवड यादीतील 14 या ठिकाणी पहा, प्रारूप निवड यादीतील 14 व प्रारूप प्रतीक्षा यादीतील 21 असे एकूण 35 उमेदवार जे आहेत ते अनुपस्थित राहिलेले आहेत। तरी उपरोक्त दिनांकास अनुपस्थित असलेल्या उमेदवारांना अंतिम संधी म्हणून या ठिकाणी पाहू शकता, बायोमेट्रिक तपासणी व कागदपत्र पडताळणीकरता दिनांक 28 मे 2024 रोजी सकाळी 10 वाजता 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत बळीराजा चेतना भवन, बचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे त्यांची कागदपत्र पडताळणी आणि बायोमेट्रिक तपासणी घेण्यात येणार आहे। तरी उपरोक्त उमेदवारांनी दिनांक 28 मे 2024 रोजी सकाळी 10 वाजता उपस्थित राहायचं आहे। या ठिकाणी पाहू शकता पत्ता देखील दिलेला आहे, चेतना भवन, बचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ या ठिकाणी बायोमेट्रिक तपासणी आणि कागदपत्र पडताळणी करता विद्यार्थ्यांनी न चुकता उपस्थित राहायचे। कोणत्या उमेदवारांनी? तर यवतमाळ या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांचं प्रारूप निवड यादीमध्ये नाव आलेलं आहे आणि प्रारूप प्रतीक्षा यादीमध्ये नाव आलेलं आहे, अशा यादीतील एकूण प्रारूप निवड यादीमधील 14 उमेदवार अनुपस्थित होते आणि प्रतीक्षा यादीतील 21 उमेदवार या ठिकाणी अनुपस्थित होते। अशा 35 उमेदवारांसाठी पुन्हा एकदा बायोमेट्रिक तपासणी आणि कागदपत्र पडताळणी घेण्यात येणार आहे 28 मे रोजी। तर या 35 उमेदवारांना पुन्हा एकदा नव्याने संधी मिळालेली आहे। ते 15 आणि 16 तारखेला अनुपस्थित राहिलेल्या कारणाने त्यांना पुन्हा एक संधी देण्यात आलेली आहे कागदपत्र पडताळणीसाठी। तर या विद्यार्थ्यांनी न चुकता त्या ठिकाणी उपस्थित राहा, परत संधी मिळत नाही, ही तुम्हाला शेवटची मिळालेली संधी आहे असं गृहीत धरा आणि दिलेल्या दिनांकास दिलेल्या वेळेनुसार उपस्थित राहून कागदपत्र पडताळणीमध्ये यश मिळवा। या ठिकाणी पहा, दिनांक 28 मे रोजी उपरोक्त उमेदवार अनुपस्थित असल्यास त्यानंतर त्यांचे बायोमेट्रिक व कागदपत्र पडताळणी करण्यात येणार नाही, याची देखील विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे। त्यांच्याकडून कोणतेही सबक ऐकून घेतलं जाणार नाही व नियमानुसार पुढील कार्यवाही त्या ठिकाणी करण्यात येईल। तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तलाठी भरती निवड यादीमध्ये, प्रतीक्षा यादीमध्ये नाव येण्यासाठी तुम्ही खूप कष्ट घेतलेले आहे। फक्त आता कागदपत्र पडताळणी शेवटची स्टेज आहे, तर ही
तुमच्यासाठी शेवटची संधी आहे, ही चुकवू नका. या 35 उमेदवारांना पुन्हा एकदा संधी मिळालेली आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे. तर ही महत्त्वाची माहिती होती तलाठी भरती 2023 संदर्भात, यवतमाळ या ठिकाणच्या विद्यार्थ्यांसंदर्भात. तलाठी भरती असो किंवा स्पर्धा परीक्षा असो, रोज नवीन अपडेट, नवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर आपलं यूट्यूब चॅनल जॉईन करून टेलिग्राम देखील जॉईन करा. टेलिग्रामची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, जेणेकरून नवीन अपडेट, नवीन माहिती रोजच्या रोज मिळेल. या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.